नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय शिंदे, विषयतज्ञ मृदशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र मालेगाव. उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी कृषी विज्ञान केंद्र मालेगाव व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने स्वागत करतो. आज मी आपल्याला गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती देणार आहे. खरं तर शेतकऱ्यांसाठी खूप सोपं आणि फायद्याचं तंत्रज्ञान आहे. आज जवळपास सर्व शेतकऱ्यांकडं थोडंफार प्रमाणात पशुधन असतं आणि त्या पशुधनाचं शेणखताचा आणि आपल्या शेतामध्ये असलेला काडी कचरा याचा जर वापर केला तर चांगल्या प्रतीचं गांडूळ खत आपण घरगुती तयार करू शकतो. गांडूळ हा प्राणी शेतकऱ्यांना काही नवीन नाही आहे. बघितलं तर शेणखताचा खड्डा असेल किंवा कंपोस्ट खताचा खड्डा असेल किंवा जमिनीमध्ये हा प्राणी आपल्याला दिसत असतो. परंतु या प्राण्याचे दिवसेंदिवस जमिनीतले अस्तित्व हे नष्ट होत चाललेले आहे. त्याचे कारण म्हणजे रासायनिक खताचा अतिवापर असेल, कीटकनाशक तणनाशकाचे वाढते वापर असेल किंवा सेंद्रिय खताचा कमी वापर. तर या सर्व गोष्टींमुळं गांडुळाचे अस्तित्व आपल्या जमिनीतून कमी होत चाललेले आहे. आज जर बघितलं तर रासायनिक खताच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि या उत्पादनासाठी लागणारे पेट्रोलजन्य पदार्थ दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. तसेच सेंद्रिय खताला पण मर्यादा आलेल्या आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शेतामध्ये असलेले वाया जाणारा काडी कचरा असेल यांचा वापर करून आपण गांडूळ खत तयार करू शकतो. आता जर बघितलं तर गांडूळ खत तयार करण्याचे आता तंत्रज्ञान विकसित चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. याच्यामध्ये इसिनिया फिटेडा जातीचा वापर केल्यामुळं कमी दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ खत आपल्याला तयार होतं. आणि या गांडुळाचा जर जीवनक्रम बघितला आपण तर खूप कमी दिवसामध्ये जास्त गांडूळ तयार होतात. जर आपण बघितलं तर या जीवनक्रमामध्ये गांडुळाच्या अंड्याला आपण ककून असं म्हणतात आणि एका ककूनमध्ये 2 ते 3 पिल्ले असतात आणि हे पिल्ले जवळपास 15 ते 20 दिवसानंतर बाहेर येतात आणि याची वाढ जवळपास 2 ते 3 महिन्यांनी पूर्ण होऊन हे प्रजननक्षम बनतात आणि जवळपास हे 2 ते 3 वर्ष जगू शकतात आणि त्याच्या या आयुष्यामध्ये जवळपास हे 10 ते 12 पिढ्यांना जन्म देतात. आणि ही इसिनिया फिटेडिया जात जर बघितली आपण तर तिची लांबी 12 ते 15 सेंटीमीटर असते आणि 1 किलोमध्ये जवळपास 1000 गांडुळे बसतात. आणि या अशा 1000 गांडुळांचा जर आपण चांगला अनुकूलित वातावरणामध्ये जर वाढ केली तर जवळजवळ 1 लाख गांडुळे त्यातून तयार होतात. म्हणजे खूप कमी दिवसामध्ये जास्त गांडूळ तयार होतात आणि जितके गांडूळ जास्त तयार होणार तितके आपलं गांडूळ खत लवकर तयार होणार. आता जर आपण बघितलं की गांडूळ खत निर्मिती तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गांडूळ खत निर्मित केलं जातं. काही ठिकाणी चरामध्ये गांडूळ खत तयार करतात, काही ठिकाणी वीट बांधकामाची बेड तयार करून त्यामध्ये गांडूळ खत तयार करतात आणि आज बाजारामध्ये HDPE बेड तर त्या बेडमधून सुद्धा आपण गांडूळ खत तयार करू शकतो. त्यामुळं शक्यतो आपण जर वीट बांधकाम परमनंट केलं की HDPE बेडचा वापर केला परंतु तिचं आयुष्य कमी असतं, 2-3 वर्षामध्ये खराब होते किंवा उंदीर लागण्याचे कुरतडतात आणि ते खराब करतात. त्याच्यामुळे शक्यतो वीट बांधकामांचं जर आपण
बेड तयार केली तर आपल्याला वर्षानुवर्षे त्याचा वापर करू शकतो. आता गांडूळ हा संवेदनशील प्राणी आहे. सूर्यप्रकाश असेल किंवा जास्त पाणी असेल तर यापासून आपल्याला संरक्षण करावं लागेल. म्हणजेच आपल्याला शेड उभारावं लागेल. म्हणजे सूर्यप्रकाश किंवा पाऊस असेल तर त्यापासून त्याचा बचाव होईल. आता आपल्याला किती प्रमाणात गांडूळ खत बनवायचं आहे यावरती सर्व अवलंबून असतं. आता आपण जे पारंपरिक आहे ते छप्पर तयार करून त्या छपरामध्ये पण गांडूळ खत तयार करू शकतो किंवा शेडचा पण आपण निर्मिती वापर करून मोठ्या प्रमाणात गांडूळ खत उत्पादन घेऊ शकतो. साधारणतः शेड बनवताना 30 फूट रुंद, 30 ते 60 फूट लांब आणि साधारण 10 फूट उंच अशी आपण शेड बनवायची. त्यामध्ये चराचा वापर करायचा असेल तर 2.5 ते 3 फूट रुंद चर घ्यायचा आहे, अर्धा फूट खोल, आणि आपली शेडची काय लांबी आहे तर आवश्यकतेनुसार लांबीचा आपण चर बनवायचा आहे. किंवा वीट बांधकाम म्हटलं तर 4 फूट रुंद, 2 फूट उंच आणि आवश्यक तेवढ्या लांबी एवढी आपण वीट बांधकामाची बेड तयार करू शकतो. तर या पद्धतीने आपण हे बेड तयार करायचं आहे. आणि आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण सेंद्रिय पदार्थ म्हणजेच काडी कचरा असेल, शेणखत आहे, तर हे कशा पद्धतीनं बेड भरायची हे आपण सर्वप्रथम समजून घेतली गेली पाहिजे. तर सर्वप्रथम आपण जे ऊसाचं पाचट असेल किंवा काडी कचरा असेल तर हे जर आपण शेणखतामध्ये थोडं शेणकाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि पहिला 10 सेंटीमीटरचा थर दिला तर हे शेणकाला टाकल्यामुळं काय होणार आहे की लवकर कुजणार आहे. ऊसाचं पाचट असेल किंवा इतर काडी कचरा असेल, हे टाकल्यानंतर परत आपल्याला अर्धवट कुजलेलं सेंद्रिय पदार्थ असेल, शेणखत असेल तर याचा 10 सेंटीमीटरचा लेअर द्यायचा आहे आणि याला चांगल्या असं पाणी मारायचं आहे. याच्यावरती पाणी मारल्यानंतर याच्यामध्ये जी उष्णता तयार होणार आहे नंतर तर ती कमी करण्याचं काम पाणी करणार आहे. हे केल्यानंतर परत आपल्याला त्याच्यावरती 20 ते 25 सेंटीमीटरचा चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा काडी कचरा असेल त्याचे तुकडे करून तर अशा पद्धतीने ही बेड आपल्याला भरवायची. आणि भरल्यानंतर हिला 2 ते 3 दिवस आपल्याला पाणी मारायचं आहे, जेणेकरून हे शेणखत असेल किंवा काडी कचरा असेल तर हे कुजत असताना याच्यामध्ये उष्णता तयार होती आणि ही उष्णता तयार झाल्यानंतर जर आपण लगेच त्यामुळे गांडूळ सोडले तर उष्णतेमुळे ते मरून जातील. तर त्यामुळे 2 दिवस अगोदर आपण चांगलं पाणी मारून घ्यायचं आणि तपासून घ्यायची की आपल्या बेडमध्ये याची उष्णता आहे की नाही, आणि खात्री झाल्यानंतरच हे गांडूळ आपल्याला त्या बेडवरती सोडायचे. तर अशा पद्धतीनं आपण ही गांडुळाची बेड भरून घेतली, त्याच्यावरती गांडूळ सोडले आणि त्यावरती मग आपल्याला काडी कचरा किंवा गोणपट तर याचा वापर करून हे झाकून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला 2 ते 3 दिवसानंतर आपण परत चेक करून बघायचं आणि आपल्याला पाणी हे मारणं हे गरजेचं असतं. आता हे पाणी कसं मारायचं? उन्हाळ्यामध्ये असेल तर दिवसातून 2 वेळा आपण त्याला पाणी मारायचं आहे. हिवाळ्यामध्ये असेल तर दिवसातून एकदा, आणि पावसाळ्यामध्ये असेल तर 4 ते 6 दिवसांनी आवश्यकतेनुसार आपण ते बघून घ्यायचं आणि त्यानुसार हे आपल्याला पाणी मारायचं आहे. आणि हे गांडूळ खत आता आपलं जवळ 50 ते 60 दिवसामध्ये तयार होतं. परंतु हे गांडूळ खत जसं जसं तयार होईल तसं तसं आपल्याला काढणं गरजेचं आहे.
आता हे कसं समजणार की आपण आपलं गांडूळ खत तयार कसं झालं? तर आपण जर हात लावला तर असं रावळ आणि भुसभुशीत असं गांडूळ खत आपल्या हाताला लागतं आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की गांडूळ खत तयार झालेलं आहे. आता तयार झालेलं गांडूळ खत काढण्यासाठी सर्वप्रथम 2 ते 3 दिवस आपण ते पाणी मारणं बंद करायचं आहे आणि बंद केल्यामुळं ओल्याव्यासाठी गांडूळ खाली जातील आणि मग आपण ते ढीग करायचे. गांडूळ खताच्या बेडवरती छोटे छोटे ढीग करायचे आणि त्यातून आपण ते गांडूळ खत काढून घ्यायचं असतं. आता गांडूळ खत तयार करताना काळजी घेणंही खूप महत्त्वाचं असतं. आता गांडूळ जरी ओलसर जागेमध्ये राहतो, परंतु पावसाळ्यापासून त्याचं आपलं संरक्षण केलं गेलं पाहिजे. गांडुळाची त्वचा ही सतत ओलसर असली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यावरती ओलावा टिकून ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे दिवसातून 1-2 वेळेस त्याला पाणी मारणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर जे काही संरक्षणासाठी आपल्याला गवत वरतून टाकणं खूप गरजेचं आहे. नाहीतर पाल असेल, सरडा असेल तर ह्या आपल्या गांडूळं खाऊ शकतात. तर त्याच्यामुळं संरक्षण खूप गरजेचं आहे. त्यानंतर विषारी कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा आपण त्याच्यामध्ये वापर केला गेला नाही पाहिजे. नंतर गांडुळाला इजा होईल, कुदळ किंवा फावडी याचाही वापर केला गेला नाही पाहिजे. किंवा पक्षी हे गांडुळं खातात, त्याच्यामुळे पक्ष्यांपासून पण त्याचं संरक्षण केलं पाहिजे. अशा जर सर्व गोष्टींचा एकंदर आपण जर काळजी घेतली तर आपण खरोखर खूप कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं गांडूळ खत तयार करू शकतो. आता याचे फायदे जर म्हटले तर गांडूळ खतापासून जे काही पिकाला लागणारे अन्नद्रव्य, आवश्यक अन्नद्रव्य हे सर्व भेटतात. जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात. म्हणजे जमीन भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते आणि अशा सर्व गोष्टींचा आर्थिकदृष्ट्या जरी आपण विचार केला तर कमी खर्चामध्ये हे अतिशय चांगलं तंत्रज्ञान आहे आणि याचा निश्चितच सर्व शेतकरी बांधवांनी उपयोग घेतला पाहिजे. आपल्याला काही अडचणी असेल तर कृषी विज्ञान केंद्र मालेगाव आपल्याला सहकार्य करल. त्यानंतर गांडूळ बीज आपल्याला हवे असेल तर कृषी विज्ञान केंद्र मालेगावमध्ये उपलब्ध आहे. तर आपण सर्व शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प निश्चितच त्याची सुरुवात करावी अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.